नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत असतो। त्याचबरोबर 11वी बायोलॉजी 12वी बायोलॉजी NCERT ही आपण मराठी माध्यमातून इथे शिकत असतो। तर आजचा आपला टॉपिक आहे मॅमरी ग्लँड। मॅमरी ग्लँड हे अतिशय महत्त्वाचे ॲक्सेसरी ऑर्गन आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये। मॅमरी ग्लँड हे एका फिमेलला कंप्लीट करण्याचं काम करतं मॅमरी ग्लँड। ठीक आहे। जेव्हा आपण फिमेल एखाद्या यंगवनला बर्थ देते तेव्हा त्या बर्थ दिलेल्या यंगवनचं नरिश करण्यासाठी त्याचं पालन पोषण करण्यासाठी ही मॅमरी ग्लँड ही मदत करत असते। त्यामुळे मॅमरी ग्लँड ही अतिशय महत्त्वाची आहे आणि इथे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत। तुमच्या समोर हे डायग्रामॅटिक सेक्शनल व्ह्यू आहे जे की मॅमरी ग्लँडचा आहे। यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगते, हे जे आहे ते निप्पल आहे। त्यानंतर या निप्पलच्या मागेच लॅक्टिफेरस डक्ट असतात ज्याच्यातून मिल्क सिक्रेट होतं। आता एक्झॅक्टली मिल्क कोण सिक्रेट करतं तर अलोलाई सिक्रेट करतात। ज्याप्रमाणे लंग्समध्ये अलोलाई असतात त्याचप्रमाणे इथं मॅमरी अलोलाई असतात। ते काय करतात तर हे मिल्क सिक्रेट करतात आणि ते मिल्क या डक्टच्या माध्यमातून निप्पलपर्यंत येत असतं। ठीक आहे। हे जे तुम्हाला इथे दुसरा कलर यूज करते मी पेनचा, हे जे तुम्हाला दिसत आहे हे काय आहे? फॅट आहे। फॅट हे मॅमरी कव्हर करतात। या मॅमरी ग्लँडला म्हणजे या मॅमरी ग्लँडच्या अवतीभोवती फॅट जमा झालेलं असतं। ठीक आहे। तर यामध्ये असतं हे अलोलाई लोब्स आहेत। हे अलोलाई लोब्स आहेत, मॅमरी लोब्स मानलं जाते इथं। हे अलोलाई काय करतात तर सिक्रेट मिल्क करतात आणि हे मिल्क सिक्रेट केल्यानंतर हे मॅमरी डक्ट थ्रू इथे अनेक मॅमरी डक्ट मिळून काय बनतं तर ॲम्पुला बनतं। अनेक मॅमरी डक्ट हे अशा येतात आणि ते एकत्र जिथे येतात त्याला ॲम्पुला म्हणतात। त्या ॲम्पुला नंतर ते लॅक्टिफेरस डक्टमध्ये रूपांतरित होतात आणि इथे निप्पल थ्रू ते बाहेर ते सिक्रेट होतं। ठीक आहे। इथे रिब दिलेली आहे, याला रिब म्हणायचं। मसल्स बिटवीन रिब, पेक्टोरलिस मेजर मसल्स हे इथे शो केलेलं आहे आणि एरेओला म्हणजेच हे जे मॅमरी ग्लँडची आउटर कवरिंग आहे त्याला एरेओला म्हणायचं। तर इथे तुम्हाला मॅमरी ग्लँड कळालेली असेल तर आपण इथे एक्सप्लेनेशन पाहूया काय दिलेले आहे। अ फंक्शनल मॅमरी ग्लँड इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल फिमेल मॅमल। प्रत्येक फिमेल मॅमलमध्ये एक फंक्शनल मॅमरी ग्लँड असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्याला माहितीच आहे या मॅमरी ग्लँडचा उद्देश म्हणजे कशासाठी असतं तर हे त्याच्या यंगवनचं नरिशमेंट करण्यासाठी हे मॅमरी ग्लँड फंक्शनल असली पाहिजे। द मॅमरी ग्लँड आर पेअर्ड आणि ही मॅमरी ग्लँड कशी असते? पेअर असते, एक पेअर असते, जोडी असते, त्याला आपण ब्रिस्ट म्हणतो। आणि त्याच्यामध्ये काय असतं तर ग्लँडुलार टिश्यूज असतात आणि व्हेरिएबल अमाऊंट ऑफ फॅट असतं। जे फॅट आपण आता पाहिलेलं आहे ते अवतीभोवती होतं मॅमरी लोबच्या, इथे आपण पाहिलेलं आहे। हे काय आहे? फॅट आहे आणि या फॅट आणि ग्लँडुलार टिश्यूनी हे मॅमरी ग्लँड बनलेलं आहे। द ग्लँडुलार टिश्यू ऑफ ईच ब्रेस्ट इज डिवायडेड इंटू 15 to 20 मॅमरी लोब्स। तर हेच ग्लँडुलार टिश्यू काय होतात तर डिवाइड होतात 15 ते 20 मॅमरी लोब्समध्ये आणि त्याच्यामध्ये काय असतं तर अलोलाई असतं, अलोलाई सेल असतात आणि हेच अलोलाई सेल काय करतात तर मिल्क सिक्रेट करत असतात। तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो जेव्हा डीप क्वेश्चन विचारतात की जे मॅमरी ग्लँडमध्ये मिल्क सिक्रेट होतं ते कोणते सेल्स मिल्क सिक्रेट करतात तर अलोलाई हे काय करतात तर मिल्क सिक्रेट करतात, विच इज स्टोर्ड इन द कॅव्हिटीज ऑफ अलोलाई ल्युमेन। आणि ते सिक्रेट केल्यानंतर त्याची जी जागा असते, कॅव्हिटी असते, स्पेस असतो, तिथे ते मिल्क काय होते की स्टोर्ड होते आणि ते अलोलाई ओपन कुठे होते? मॅमरी ट्युबल्समध्ये होते, म्हणजे ते छोट्या छोट्या डक्ट असतात ना तिथे ते ओपन होते आणि सेव्हरल मॅमरी डक्ट अशा जॉईन होऊन ॲम्पुला बनतो। आपण पाहिलं अनेक मॅमरी डक्ट हे एकत्र येतात आणि मग त्याचं ॲम्पुलामध्ये रूपांतर होतं आणि हेच ॲम्पुला पुढे जाऊन काय लॅक्टिफेरस डक्ट फॉर्म करतं आणि त्याची ओपनिंग कुठे होते तर निप्पल थ्रू होते आणि त्यामधून मिल्क हे बाहेर पडत असतं यंग वनच्या नरिशमेंटसाठी। तर तुम्हाला इथे मॅमरी ग्लँड ही कळाली असेल। काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणते टॉपिक
अजून असेच पाहिजे असल्यास ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. थँक्यू सो मच.